बाप हा शब्द उच्चारायला की मनात एक अशी व्यक्ती उभी राहते जी स्वतः कितीही थकलेली असली तरी आपल्या मुलांसाठी मात्र कधीच थकत नाही. आई आपल्या प्रेमाने आपल्याला जवळ घेते, पण बाप तो आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबूनही आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू जपतो. बापाचं प्रेम कदाचित आईसारखं दिसत नाही. तो रोज माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत नाही, पण त्याच्या प्रत्येक कष्टामध्ये, प्रत्येक त्यागामध्ये आणि प्रत्येक काळजीमध्ये आपल्यासाठीचं प्रेम लपलेलं असतं. लहानपणी आपल्याला वाटतं बाबा म्हणजे फक्त ओरडणारा माणूस. अभ्यास केला नाही तर ओरडतात, उशिरा घरी आलो तर ओरडतात, आपण चूक केली तर रागावतात. पण जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं एक गोष्ट समजायला लागते. बापाचा राग हा द्वेष नसतो, तो आपल्या भविष्याची भीती असते. आपण पडू नये म्हणून ते आपल्याला शिकवतात. आपण हरू नये म्हणून कधी कधी कठोर होतात. आणि आपण आयुष्यात कोणासमोर हात पसरू नये म्हणून स्वतः मात्र आयुष्यभर कष्ट करत राहतात. बाप स्वतःसाठी किती कष्ट घेतो. कदाचित नवीन कपडे नाही, कदाचित नवीन चप्पल नाही, कदाचित स्वतःच्या आवडीचं काही खाणंही नाही. पण मुलांनी काहीही मागितलं की तो आधी त्यांच्या इच्छाचा विचार करतो. आपण म्हणतो, बाबा मला हे पाहिजे, आणि बाबा म्हणतात, हो घेऊ. त्या दोन शब्दामागे त्यांनी किती वेळा स्वतःच्या इच्छा मारलेल्या असतात हे आपल्याला कधीच दिसत नाही. ज्याने आपल्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांच्या स्वतःच्या इच्छा काय होत्या हे आपण कधी विचारलंच नाही. बाप म्हटलं की त्याग आठवतो, पण त्या त्यागाची किंमत आपल्याला खूप उशिरा समजते. लहानपणी बाबा आपल्याला शाळेत सोडायला घेऊन जायचे. आज आपण मोठे झालो, पण कदाचित बाबांना कुठे घेऊन जाण्याची आपल्याला वेळच मिळत नाही. लहानपणी बाबा आपल्याला जेवायला घालायचे. आज त्यांच्यासोबत 2 घास शांतपणे बसून खायला आपल्याकडे वेळ नसतो. लहानपणी आपल्याला बाबांचा हात हवा असायचा, आणि आज बाबा म्हातारे झाल्यावर त्यांना आपल्या हाताची गरज असते. म्हणून बाप जिवंत असेल तर त्यांची किंमत करा. त्यांच्यासोबत 2 मिनिटं बसा. त्यांची विचारपूस करा. त्यांना एकदा प्रेमाने मिठी मारा. कारण बापाला मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते हो. त्याला फक्त एवढंच हवं असतं, माझ्या मुलाला माझी किंमत कळते. आणि जर आज तुमचे बाबा तुमच्यासोबत नसतील तर एकदा डोळे बंद करा. त्यांचा चेहरा आठवा, त्यांचा आवाज आठवा, त्यांनी तुमच्यासाठी केलेला एखादा छोटासा त्याग आठवा. आणि मनापासून फक्त एवढंच म्हणा, बाबा तुम्ही आज माझ्यासोबत नसला तरी तुमच्या शिकवणीची सावली आजही माझ्यासोबत आहे. बाप कधीच दूर जात नाही. तो आपल्या आठवणीमध्ये राहतो, आपल्या संस्कारांमध्ये राहतो, आपल्या प्रत्येक यशामध्ये राहतो. आणि आपण आयुष्यात किती मोठे झालो तरी बापासाठी आपण त्यांचं छोटंसं लेकरूच असतो. म्हणून आज बाबांना सांगा, बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमच्या कष्टाची जाणीव मला आहे, आणि तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे. कारण आईचं प्रेम जगायला शिकवतं, पण बापाचं प्रेम, बापाचा त्याग जगण्याची ताकद देतो. बाप म्हणजे घराचा आधार नाही फक्त, बाप म्हणजे संपूर्ण आयुष्याची सावली असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.